पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणेगाव डाव्या कालव्यात कथितपणे मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे टाकल्याचा गंभीर प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी वणी शहरातील KRT हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या कालव्यात MH15GV 2809 क्रमांकाच्या छोटा हत्ती वाहनातून कुरकुरे, पापडी, मूगडाळ आदी खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर पाकिटे टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेचे छायाचित्र, व्हिडिओ उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे घटना घडून 17 दिवस उलटले आहेत. आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी ही घटनास्थळी काही कथित मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे पडलेली असल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत नागरिकांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागाने अखेर दिनांक 18 ऑगस्ट रोजी वणी पोलीस ठाणे आणि वणी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला. मात्र पत्र देऊन 5 दिवस उलटूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप होतो आहे. पाण्याच्या संबंधित गंभीर घटना असताना केवळ पत्रव्यवहार करून प्रशासनाची जबाबदारी संपते का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पुणेगाव डावा कालवा हा वणीसह परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. अशा संवेदनशील ठिकाणी खाद्यपदार्थांच्या पाकिटांसह कचरा टाकला जात असल्याचा त्याचा जलस्रोतावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटनास्थळी तातडीनं पंचनामा करून पाकिटे जप्त करणे, त्यांची तपासणी करणे, पाण्याचे नमुने घेणे, संबंधितांना त्यांचा शोध घेणे आवश्यक होते. मात्र या दिशेने अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आणि विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता घटनास्थळी काही नसल्याचे सांगण्यात आल्याचं नागरिकांचा दावा आहे. मात्र दिनांक 23 ऑगस्ट रोजी नागरिकांनी घटनास्थळी पाहणी केली असता काही पाकिटे अद्याप त्याच ठिकाणी पडलेली असल्याचे आढळून आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी नेमकी कितपत गांभीर्याने झाली असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि या प्रकरणात MH15GV 2809 हा वाहन क्रमांक समोर आला असून वाहनाच्या आधारे मालक आणि चालकाचा शोध घेणे शक्य आहे. तसेच कालव्यात टाकण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा स्रोत, संबंधित वितरक, विक्रेता अथवा एजन्सीचा शोध घेऊन हा माल खरोखरच मुदतबाह्य होता का याची तपासणी होणं गरजेचं आहे. जर खाद्यपदार्थ मुदतबाह्य असतील तर त्यांची अधिकृत पद्धतीने विल्हेवाट न लावता जलस्रोतामध्ये का टाकण्यात आली याचाही तपास होणं आवश्यक आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा आरोप असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी होते आहे. घटनास्थळी आढळलेल्या पाकिटांवरील उत्पादनाची माहिती, अंतिम वापराची तारीख, उत्पादक, वितरक, विक्रेता यांचा शोध घेतल्यास मालाचा स्रोत स्पष्ट होऊ शकतो. तसेच परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा अथवा विक्री होत आहे का याचीही तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने वणी पोलीस ठाण्याला पत्र दिले असले तरी त्या पत्राच्या आधारे पोलिसांनी कोणती कारवाई केली, वाहन मालक अथवा चालकाचा शोध घेण्यात आला का याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ग्रामपंचायतीने या जलस्रोताच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असताना प्रशासनाकडून अशा प्रकारे चालढकल होत असल्याची भावना निर्माण होणे हे गंभीर आहे. 6 ऑगस्टला घटना, 18 ऑगस्टला पत्रव्यवहार आणि 23 ऑगस्टपर्यंत ठोस कारवाई नाही. त्यात आजही घटनास्थळी पाकिटे पडलेली असल्याचा दावा होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करावा, उर्वरित पाकिटे जप्त करून त्यांची तपासणी करावी, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, वाहन क्रमांकांच्या आधारे संबंधितांचा शोध घ्यावा, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.